नमस्कार मंडळी. बुक टॉकच्या पुढील भागात तुमचे स्वागत आहे. आपल्याबरोबर आज आहेत लेखक व वक्ता श्री माधव श्रीकांत किल्लेदार आणि पुण्यातील नाविन्य प्रकाशनाचे श्री नितीन खैरे. समर्थ नेतृत्व हे श्री माधव श्रीकांत किल्लेदार यांचं नवीन पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झालेलं आहे. पुण्यातील नामांकित नाविन्य प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. श्री समर्थांचा दासबोध हा ग्रंथ व्यापक आणि अर्थगन आहे व जीवनातील अनेक गोष्टींना स्पर्श करतो, उद्बोधन आणि मार्गदर्शनही करतो. परंतु त्यातील विविध तत्वज्ञान साध्या आणि सोप्या शब्दात मांडण्याचं काम श्री माधव किल्लेदार यांनी केलं आहे. त्यांच्या समर्थ नेतृत्व या पुस्तकाविषयी आपण लेखक आणि प्रकाशक या दोघांशीही बोलूया आणि समजून घेऊया त्यांच्या पुस्तकाबद्दल. माधव आणि नितीन सर, तुमचं शो मध्ये मनापासून स्वागत आहे. प्रथम तुझ्या पुस्तकाच्या यशाबद्दल तुझं आणि प्रकाशकांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. तुझ्या आजी आजोबांचा दीर्घकाळ सहवास तुला लाभला आहे आणि त्यांनी या सर्व महान ग्रंथांचं महत्व तुला सांगितलं. हो. तर असं तू तुझ्या मनोगतात उल्लेख केला आहेस, तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला. माझे आजोबा कैलासवासी नरहर दत्तात्रय किल्लेदार आणि माझी आजी कमलाबाई नरहर किल्लेदार हे मुळात दोघेही जण स्वातंत्र्य सैनिक होते आणि दोघेही जण हे अतिशय विरुद्ध मतावलंबी होते. म्हणजे आजोबा जे होते ते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि माझी आजी जी आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनुयायी होती. म्हणजे त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांची जी काही विचारसरणी आहे ती मानणारी होती. आणि या दोघांमध्ये मतभेद होते विचारांमध्ये, कारण तो काळ असा होता म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा की त्याच्यामध्ये आपण पाहतो की सगळेच जण हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते परंतु ध्येय मात्र एकच होतं. पण या दोघांमध्ये मतभेद होते परंतु कुठल्याही प्रकारचे मनभेद नव्हते. आणि या दोघांचा जो सामायिक एक दुवा होता ते म्हणजे होते समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज. तर समर्थांनी आणि तुकाराम महाराजांनी जी काही तत्व अध्यात्मामध्ये सांगितलेली आहेत किंवा जी काही तत्वानुसार आपण जर समजा जीवन जगलो तर आपलं जीवन अतिशय यथार्थ कृतार्थ होऊ शकतं किंवा सार्थक होऊ शकतं, यावर माझ्या आजी आजोबांची दोघांची ही श्रद्धा होती. आणि या दोघांनाही एकमेकांच्या नेतृत्वाविषयी प्रचंड आदर होता. म्हणजे आजोबांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी प्रचंड आदर होता, तर माझ्या आजीला गांधीजींविषयी प्रचंड आदर होता. आणि त्यांचा जो काही दीर्घकाळ मला सहवास लाभला तर त्यांच्या ज्या चर्चा असायच्या किंवा त्यावेळी मी लहान होतो, मला तेव्हा ते सगळं कळत नव्हतं, परंतु ते मला दासबोध वाचून दाखवायचे, तुकाराम महाराजांची गाथा वाचून दाखवायचे, आजी हरिपाठ वगैरे म्हणायची. आणि माझे आजोबा नेहमी सांगायचे की वैयक्तिक जीवनामध्ये माणसाने गांधीजींसारखं असावं. गांधीजींनी जी तत्व आपल्याला सांगितलेली आहे, अहिंसा असेल किंवा अपरिग्रह असेल किंवा ज्या काही आपले जे तत्व त्यांनी सांगितलेली आहेत, गांधीजींसारखं शोषित असावं. आणि आजी म्हणायची की राष्ट्रीय जीवनामध्ये मनुष्याने नेहमी सावरकरांसारखं आक्रमक असावं, की जेव्हा आपल्या समाजावर आपल्या राष्ट्रावरती जेव्हा वाईट अवस्था येते किंवा जेव्हा आपल्या राष्ट्राविरुद्ध समाजाविरुद्ध काही केल्या जातं त्यावेळी आपण सावरकरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानांचं आचरण करावं आणि त्यावेळी आपण आक्रमक राहून त्याच्याशी लढणं गरजेचं आहे, कारण आपल्यासाठी आपली भारत माता जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि गांधीजींचं आणि सावरकरांचे जरी त्यावेळी म्हणजे या अनुयायांमध्ये मतभेद असले तरी सुद्धा ध्येय एकच होतं, ती म्हणजे भारत माता. आणि आपलं जे राष्ट्र आहे ते आपलं भारत राष्ट्र, ते आपलं राष्ट्र जे आहे ते बलवान व्हावं, ते सक्षम व्हावं. आणि याच्यासाठी म्हणून जो मार्ग आहे तो मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे किंवा समर्थांनी सांगितलेला आहे त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्यांच्या मार्गाचा जर आपण अवलंब केला तर आणि त्याला समर्थ नेतृत्व किंवा सामर्थ्यशाली नेतृत्व जे आहे ते निर्माण होऊ शकतं. आणि आपलं राष्ट्र जे आहे ते आज जे आपण म्हणतो की आपण आज जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता आहोत किंवा आपण आज एक प्रकारे आपण महासत्ता बनतोच आहोत. म्हणजे काही वर्षामध्ये भारत आपला जो देश आहे तो जागतिक महासत्ता झालेला असेल तर त्याचा जो मूळ पाया आहे तो समर्थ रामदास स्वामींनी आणि तुकाराम महाराजांनी जो आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सावरकर, गांधी यांनी जो आहे तो त्याच्यामध्ये रोवलेला आहे. तर याचं आपण अनुसरण करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि या सगळ्या विषयाचा मला फायदा खूप झाला जेव्हा मी पुस्तकाचं लेखन केलं किंवा माझी ती लेखमाला होती दैनिक तरुण भारत नागपूरमध्ये, किंवा त्याच्या आधीची माझी एक लेखमाला बेळगाव तरुण भारतामध्ये होती, ती व्यवस्थापन आणि समर्थांचा दासबोध या संदर्भातली होती. तर या सगळ्या विचारांचा एक वेगळ्या प्रकारची एक वैचारिक बैठक ज्याला आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याचा म्हणजे खरं तर माझ्या आजी आजोबांच्या माझ्यावर प्रचंड
उपकार आहेत. मी सदैव त्यांच्या ऋणात आहे की त्यांच्यामुळे मला या सगळ्या एक चांगला एक वारसा मिळाला. अच्छा, तुला बाळकडू मिळालं या सगळ्या हा. संस्कारांचं. हो. छान. तुझा दासबोधाचा अभ्यास आहे खूप आणि त्याचा प्रसार आणि प्रचारही तू करतोस. तर श्री समर्थांच्या दासबोध या ग्रंथराजाबद्दल आधी सांगशील का? हा, समर्थांचा दासबोध हा ग्रंथ जो आहे तो मानवी जीवन किती उत्तम रीतीने आपण जगू शकतो किंवा मानवी जीवनाचं मूळ ध्येय काय आहे, तर ईश्वराची प्राप्ती किंवा भगवंताची प्राप्ती ही हे मनुष्याचं मूळ जीवनाचं ध्येय आहे. पण हे ध्येय प्राप्त जर समजा करायचं असेल तर दासबोधाने तो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आधी प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेक, हे जे समर्थांनी सांगितलं आहे की आधी आपला प्रपंच जो आहे तो आपण नीट करण्याचा प्रयत्न करावा. हा प्रपंच नीट करत असताना सातत्यानं प्रभू श्रीरामाचं आपल्याला स्मरण असणं गरजेचं आहे. आणि हे स्मरण जेव्हा आपल्यामध्ये येईल त्यावेळी आपला परमार्थ जो आहे तो उत्तम रीतीने आपल्याला साधता येऊ शकेल. आपण मानवी जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. आपले स्वतःचे आई वडील असतील, नातेवाईक असतील, शेजारचे असतील, आपल्या समाजातले लोक असतील, तर या सगळ्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. म्हणून मनुष्याने मनुष्याशी कसं वागावं हे समर्थांनी दासबोधामध्ये शिकवलेलं आहे. समर्थांनी जे पहिले काही जे ग्रंथारंभानंतर जे काही आपले समास आहेत त्या समासामध्ये मानवी जीवन आपल्यामध्ये असलेले जे वैगुण्य आहे किंवा आपल्यामध्ये असलेले जे दोष आहेत ते आपल्याला कशा प्रकारे काढता येऊ शकतात याकडे आधी समर्थांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपल्या हृदयामध्ये असलेला जो आत्माराम आहे त्यापर्यंत आपल्याला कशा प्रकारे पोहोचता येईल याकडे समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेले मूर्ख लक्षणं असतील, सद्विद्या लक्षणं असतील, उत्तम पुरुष लक्षणं असतील किंवा महंत लक्षणं असतील, हे सगळे लक्षणं प्रत्येक मनुष्याला या पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक मनुष्याला लागू पडतात. कारण मुळात समर्थांनी मनुष्याच्या मनाचा अभ्यास केला. म्हणून समर्थांनी ते जे आपले मनाचे श्लोक सांगितलेले त्या मनाच्या श्लोकातनं मानवी जीवन हे किती बलशाली होऊ शकतं किंवा त्याला एक स्थैर्य प्राप्त कशा प्रकारे आपण करून देऊ शकतो हे त्यात त्यांनी मांडले. त्यामुळे दासबोध हा ग्रंथराज तर आहेच, परंतु तो एक प्रकारे महासागर आहे. त्यामुळे व्यासांविषयी आपण म्हणतो की असं महाभारतामध्ये सगळे विषय आलेले, जगामध्ये असं काही नाही की जे महाभारतात नाही. त्याप्रमाणे दासबोधामध्ये असं काही नाही किंवा किंवा जगामध्ये असं काही नाही की जे दासबोधामध्ये आलेलं नाही किंवा दासबोधामध्ये सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तर आपल्याला तो वाचणं गरजेचं आहे, त्याच्यावर मनन चिंतन करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपलं मानवी जीवन हे उत्तम रीतीने साधणं गरजेचं आहे. मग दासबोधातील नेतृत्व याविषयी लिहायचं असं कधी तू ठरवलंस? माझे मामा माधवराव पत्की, तर त्यांनी मला असं सांगितलं की तू एखादी लेखमाला दैनिक तरुण भारत नागपूरमध्ये देऊ शकशील का. म्हणलं देता येईल, पण ती लेखमाला म्हणजे अबाउट द लिडरशिप वगैरे अशी असायला हवी. म्हणजे माझं बेसिकली पुणे विद्यापीठातनं व्यवस्थापन शास्त्रामध्ये शिक्षण झालेलं आहे, MBA झालेलं आहे. लिडरशिप, स्ट्रॅटेजी, त्यानंतर प्लॅनिंग किंवा हे जे काही मॅनेजमेंटचे सगळे हे सूत्र असतात याविषयीची माहिती आहे. तर म्हणलं ठीक आहे, मग आता द्यायची असेल तर त्या संदर्भात मग आपण समर्थांनी जे दासबोधामध्ये जी लीडर प्रोड्युसेस लीडर जे आपण नेहमी म्हणतो मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये, ते समर्थांनी सांगितलं की महंते महंत करावे. तर या दृष्टिकोनातून मी दासबोधाचा एका वेगळ्या पद्धतीने पुन्हा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून मला असं जाणवलं की याच्या दासबोधातल्या प्रत्येक समासामध्ये जे 200 समास आहेत, 20 दशक आणि 200 समास असं आपण म्हणतो, तर प्रत्येक समासामध्ये लिडरशिप संदर्भात किंवा नेतृत्व संदर्भामध्ये समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. फक्त ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याला फक्त ते आचरणात आणणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून ती लेखमाला लिहिली आणि ती लेखमाला मी दैनिक तरुण भारत नागपूरमध्ये दिली. जवळजवळ त्याचे काही 26-27 लेख प्रकाशित झाले आणि त्यानंतर मग याचं जे आहे ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकाची निर्मिती, त्याचं जे प्रकाशन आहे ते आमचे नितीनजी खैरेंनी केलं, नाविन्य प्रकाशनाचे. तर अशा प्रकारे हा सगळा काही प्रवास आहे. आणि आता 10 नोव्हेंबरला सह्याद्री शिखर ट्रस्ट, श्री रामदास स्वामी संस्थान, श्री रामदास स्वामी पादुका संस्थान महाबळेश्वर मठ यांनी या पुस्तकाचं जे आहे ते प्रकाशन केलं आणि याला खूप चांगले वक्ते आले होते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. आणि काही अल्पावधीमध्येच आमची म्हणजे पहिली आवृत्ती सुद्धा जी आहे ती आता संपलेली आहे. आता सध्या आमचं दुसऱ्या आवृत्तीवर पण काम सुरू आहे. अरे वा, हे खूपच छान आहे. तर या निमित्ताने मी प्रकाशकांशी बोलू इच्छिते. माधवने आत्ताच सांगितलं की लेखमाला प्रसिद्ध झाली आणि त्याच्यानंतर त्याचं पुस्तकात रूपांतर नाविन्य प्रकाशनाने केलं.
तर माझा प्रश्न असा आहे की एखादा विषय मांडताना पुस्तकाची रचना कशी असावी याबद्दल प्रकाशकांचा काय दृष्टिकोन असतो? नाही, मुळात माधव सरांचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो त्यांना, कारण की हा जो विषय त्यांनी माझ्यासमोर ह्याचं स्क्रिप्ट घेऊन आले त्यावेळेस एक समर्थ रूपी आशीर्वाद, एक पुष्प आपल्याला प्रकाशित करण्याची संधी मिळाली असं मला जाणवलं. आणि मी ते वाचल्यानंतर इतकं भारावून गेलो की मग त्याच्यानंतर पुढचे 12 ते 15 दिवसात मी आणि माधव सरांनी संयुक्तरित्या त्याच्यावर कसा लेआउट असला पाहिजे, पृष्ठसंख्या किती असली पाहिजे आणि वाचकांना ते कमीत कमी याच्यामध्ये परवडलं पाहिजे. म्हणजे मूल्य जे असतं ते सुद्धा त्या निर्मितीच्या याच्यामध्ये बसलं पाहिजे. असं सगळं करून आम्ही त्याचं नियोजन केलं आणि एक सुंदर ग्रंथ म्हणलं तरी चालेल, ग्रंथ प्रकाशित करण्याचं संधी आणि भाग्य आम्हाला नाविन्य प्रकाशनाला मिळालं. अरे वा. आणि त्यांना पहिल्याच आवृत्तीला एवढं घवघवीत यश मिळालं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. आणि वाचकांचा इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की आता आम्ही दुसऱ्या आवृत्तीसाठी मागच्याच 1-2 दिवसापासून काम सुरू झाले. त्याच्यात नवीन काय प्रस्तावना वगैरे काय असे चेंजेस वगैरे ते थोडेफार फरक वगैरे करून आता दुसऱ्या आवृत्तीकडं मार्गक्रम चालू झाले. अरे वा, खूपच छान आहे. विषयाची निवड करताना म्हणजे नाविन्य प्रकाशन एक संस्था म्हणून तुम्ही कशी निवड करता विषयाची, की हे पुस्तक आता आपण प्रकाशित करायचं आहे, असा निर्णय कसा होतो? मुळात मुळात कुठल्याही विषयाचं संपादन हा खूप महत्वाचा अँगल आहे त्यामध्ये. कारण की पुस्तक प्रकाशित केल्यानंतर तो विषय वाचकांपर्यंत पोहोचवणं हे मार्केटिंगचं स्कीम नंतरचा भाग झाला. तर सर्वप्रथम ज्यावेळेस स्क्रिप्ट येतं आपल्याकडं, हस्तलिखित येतं लेखकांकडनं, तर त्याचं संपादन किंवा संपादकीय विभागातनं मग ते पुढे सरकलं जातं. आणि समर्थ नेतृत्व एक आध्यात्मिक, धार्मिक ह्या सगळ्या गोष्टींनी संपन्न असल्या कारणाने त्यावर जास्त असं म्हणजे हे करणं आवश्यकता नाही वाटली. जसं इतर कथा, कादंबऱ्या, ललित लेखन, वैचारिक, धार्मिक अशा अनेक विषयाची पुस्तकं आपण प्रकाशित करत असताना बरेच वेळा कुठं वादग्रस्त वाक्य किंवा काय ते संपादन करणं खूप महत्वाचं ठरतं. पण ह्या विषयावरती संपादन करताना बरंचसं सहकार्य किंवा मार्गदर्शन किल्लेदार सरांचा असल्या कारणाने आपल्याला संपादन करण्याला खूपच कमी अडचण आली आणि सुंदर ग्रंथ निर्मिती करण्यात हे मिळालं, संधी मिळाली. अरे वा, खूप छान. माधव, या पुस्तकात कर्मविपाक सिद्धांत हा सुद्धा तू मांडण्याचा प्रयत्न केलायस ना? हो हो. याच्यामध्ये बेसिकली काय आहे की 3 प्रकारचे आपले जे आहेत ते कर्म असतात. एक म्हणजे क्रियमाण कर्म, म्हणजे आता मी आपल्याशी बोलतो आहे हे झालं माझं क्रियमाण कर्म. दुसरं असतं आपलं संचित कर्म, जे आपण पूर्वी क्रियमाण कर्म केलेलं आहे आणि जे संचितामध्ये रूपांतरित झालंय ते. आणि तिसरं असतं आपलं प्रारब्ध कर्म, की जे संचित आता प्रारब्धाच्या रूपामध्ये आपल्याला मिळत असतं ते. तर माझ्या पुस्तकामध्ये मला कारण मुळात एखाद्या विषयाकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहण्याची सवय आहे. तर ससा आणि कासव ही गोष्ट आपण बालपणापासून ऐकत असतो, पाहत असतो. तर एक दिवस ही गोष्ट जेव्हा मी तिचा विचार करायला लागलो त्या गोष्टीकडे, तर मला असं जाणवलं की ससा म्हणजे मुळात मनुष्यानं केलेलं कर्म. म्हणजे ससा आणि कासवाची जी शर्यत लागते आणि त्या शर्यतीमध्ये ससा काही वेळानंतर पळतो पळतो आणि मग नंतर तो थकतो, दमतो आणि एका ठिकाणी तो झोप घेतो. आणि कासव मात्र अतिशय हळूहळू, अतिशय संथ गतीने त्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचतं आणि ती शर्यत ते जिंकतं. आणि नंतर सस्याला कळतं की आपण शर्यत हारलेलो जाता झाल्यावरती. तर त्याप्रमाणे मनुष्य कर्म करत असताना सस्यासारखा असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा त्यावेळी विवेक नसतो. विवेक नसतो म्हणजे तेव्हा त्याला जाणीव नसते की याचे परिणाम काय आपल्याला मिळणार आहेत ते. परंतु ज्यावेळी ते त्याला परिणाम मिळतात तर त्यावेळी ते मात्र कासवासारखे असतात. म्हणजे कर्माचा जो परिणाम आहे त्याचे जे मिळणारे रिझल्ट्स आहेत ते कासवासारखे असतात. त्यानुसार कर्मविपाक सिद्धांत जो आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला की समर्थ नेतृत्व जर समजा तुम्हाला करायचं असेल तर आधी तुम्हाला म्हणजे यू शुड बी अ गुड ओरेटर आणि यू शुड बी अ गुड ऑर्गनायझर ऑल्सो. तुम्हाला जर समजा या 2 गोष्टी जर चांगल्या जमत असतील तर तुम्ही एक चांगलं उत्तम रीतीने संघटन निर्माण करू शकता. आणि हे संघटन निर्माण केल्यावरती एक अतिशय समर्थ नेतृत्व जे आहे ते तुम्ही निर्माण करू शकता. आणि ही गोष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत जीवनचरित्रामध्ये दिसते की शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावळ्यांचं संघटन केलं
आणि ज्याप्रमाणे ते नेतृत्व निर्माण केलं, तर आज शिवाजी महाराज जे आहेत ते अजरामर आहेत. म्हणजे समर्थ रामदास स्वामी जसं म्हणतात की मनुष्याने नेहमी स्वतःच्या कीर्ती शरीराला जपणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज हे कीर्ती रूपाने आजही आपल्यामध्ये आहेत आणि ते मार्गदर्शक आहेत. तर त्याप्रमाणे आपण ज्याला ज्याला म्हणजे उत्तम रीतीने सामर्थ्यशाली नेतृत्व करायचं असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, तर त्याला आधी एक उत्तम दर्जाने त्यांनी कर्म करणं गरजेचं आहे. आणि समर्थांनी जसं म्हटलेलं आहे की पेरिले ते उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते, तरी मग का कर्कश ते बोलावे श्रीराम. त्यामुळे प्रमाणे पेरिले ते उगवते, जे आपण आता पेरतो आहोत तेच आपल्याला उगवतं. ते कधी उगवेल हे आपल्याला सांगता येत नाही. असं बऱ्याच वेळा होतं की काही लोक खूप उत्तम रीतीने जीवन जगत असतात. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये, आता मी स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर आहे, त्यामुळे मला मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या कंपनीजमध्ये जात असतो. तर तिथे माझं सेशन संपल्यावरती लोक मला वेगवेगळे प्रश्न त्यांच्या जीवनातले विचारतात. तर त्यावेळी ते सांगतात की आम्ही फार उत्तम रीतीने वागतो आहोत, पण अजूनपर्यंत आम्हाला म्हणावं तसा असा चांगला रिझल्ट मिळत नाहीये, किंवा आमच्यासोबत काही घटना चांगल्या घडत नाहीये, किंवा पहा दुसरे काही जे आमच्यासोबतचे कलिग आहेत ते त्यांच्या मनाला येईल तसे वागतात, इतरांची मनं दुखवतात, आमच्याशी वाईट व्यवहार करतात, परंतु त्यांचं मात्र प्रमोशन होतं किंवा त्यांना फार यश वगैरे मिळतं. असं तर याच्या पाठीमागची कारणं अशी आहेत की पूर्वी आपण काय पेरलेलं आहे आणि आज आपल्याला काय मिळत आहे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मला नेहमी एक गोष्ट फार अशी जाणवते दासबोध वाचत असताना सुद्धा, की भगवंतानी जर समजा आपल्याला काही अनुकूल परिस्थिती दिलेली असेल, तर हा आपल्या जीवनातला सगळ्यात कठीण काळ आहे. कारण या अनुकूल परिस्थितीमध्ये भगवंत आपल्याकडे पाहत असतो. त्याला आपण ते बर्ड आय व्ह्यू वगैरे म्हणतो ना, तर वर्ण भगवंत कुठेतरी आपल्याकडे पाहत असतो की आता हा वागतोय कसा, आता हा व्यक्ती जीवनामध्ये कशा प्रकारे ही व्यक्ती वागते आहे आपल्यासोबत. म्हणजे अगदी आपल्या घरातल्या लोकांसोबत असेल, किंवा समाजात असेल, किंवा आपल्यासोबतच्या मित्रांसोबत असेल, किंवा कुठे त्याचं एकंदरीत आचरण कसं आहे. म्हणून आपलं कर्म जे आहे ते धर्मयुक्त असावं. आपण जे काही कर्म करतो आहोत ते धर्मयुक्त असावं. आपल्या वागण्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असावी. आपल्या वागण्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की एक पारदर्शकता असावी. आणि आपल्या जसं समर्थांनी म्हटलंय की जी दुसऱ्याचं दुःख देईल ती अपवित्र वैखरी. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. त्यामुळे दुसऱ्याचं मन दुखेल किंवा दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे आपल्यामुळे त्रास होऊ नये. आणि समर्थ त्याच्या पुढे जाऊन हे सुद्धा म्हणतात की आपण स्वतः लबाडी कधी कोणाशी करू नये, परंतु समोरच्याची लबाडी ओळखण्या इतपत तरी आपण लबाड असणं गरजेचं आहे. ते का की जेणेकरून आपल्याला पण त्याचा त्रास होऊ नये. तर सामर्थ्यशाली नेतृत्व ज्याला निर्माण करायचं असेल त्याला या सगळ्या गोष्टींचा, त्याला या सगळ्यात चांगल्या गुणांचा जो आहे तो अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणून जे समर्थांनी म्हटलंय की अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अंगीकारिता येतील. त्यामुळे उत्तम गुण हे घेण्याच्या दृष्टीने आपण आपला प्रयत्न असावा, आपलं त्या दृष्टिकोनातून आपलं कर्म असावं, आणि तर आपण सामर्थ्यशाली नेतृत्व निर्माण करू शकतो. आता एक साधं एक उदाहरण आहे छोटस, की एक ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये गढूळ पाणी आहे, आणि या ग्लास मधलं किंवा या पात्रातलं गढूळ पाणी आपल्याला बाहेर काढायचं आहे, परंतु ग्लासला हात लावायचा नाहीये. तर आपण ते पाणी बाहेर काढणार कसं? तर बऱ्याच वेळा त्याच्यावरती विचार केल्यावर एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या गढूळ पाण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं शुद्ध थंड पाणी टाकायचं. ते गढूळ पाणी आपोआप बाहेर पडेल आणि काही वेळानंतर आपोआप त्याच्यामध्ये थंड पाणी किंवा चांगलं पाणी त्याच्यामध्ये येऊ शकेल. तशा प्रकारे मानवी जीवन आहे की आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये अनंत जन्मांपासून, म्हणजे प्रत्येक जण हे कर्मविपाक सिद्धांत मानतीलच असं नाही, परंतु अनंत जन्मांपासून आपल्या सोबत आपल्या हृदयामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काही अशा गढूळ गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. गढूळ गोष्टी म्हणजे काय, तर जे षडरिपू आहेत त्या षडरिपूंनी आपल्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये राम आणि काम, काम म्हणजे कुठल्याही प्रकारची वासना किंवा इच्छा किंवा काही जे काही असेल ते. काम म्हणजे केवळ काम नव्हे, तर काम म्हणजे आपल्याला काहीतरी जीवनामध्ये मिळवायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे, किंवा ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या सगळ्या काही गोष्टी, त्या दोन्ही गोष्टी कधीही एका मनामध्ये राहू शकत नाही. मग जर समजा आपल्या हृदयातनं हे षडरिपू जर आपल्याला नष्ट करायचे असतील, म्हणजे लोभ, मोह, मद, मत्सर, माया या सगळ्या गोष्टी किंवा अहंकार या सगळ्या गोष्टी जर समजा आपल्याला नष्ट करायच्या असतील, एका मनामधून, आपल्या स्वतःच्या हृदयामधून जर समजा नष्ट करायच्या असतील, तर या कामरूपी मनामध्ये आपल्याला रामरूपी जे रसायन आहे, जे आपल्याला समर्थांनी सांगितलंय, ते जे रामरूपी जे नामस्मरण आहे, ते नामस्मरण आपल्याला त्याच्यामध्ये भरावं लागेल. आणि तेव्हा कुठे हे कामरूपी हे जे काही हे षडरिपू आहेत हे आपोआप बाहेर पडतील आणि त्यानंतर कुठे आपलं मानवी जीवन जे आहे ते उत्तम होऊ शकेल. तर अशा प्रकारचा हा कर्मविपाक सिद्धांत आहे की जो सिद्धांत प्रत्येक मनुष्याला लागू पडतो, या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येकाला लागू पडतो. आणि म्हणूनच मी वारंवार एकच सांगतो की रामदास स्वामींचा, समर्थांचा जो दासबोध आहे तो सगळ्यांना लागू पडतो.
म्हणजे समर्थांनी स्वतःच्या नावामध्ये सुद्धा रामाचा मी दास आहे, जो ज्यांनी रामाचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे किंवा पत्करलेलं आहे, तोच या जगामध्ये सर्व मानवांचं उत्तम रीतीने समर्थ नेतृत्व करू शकतो. म्हणून दासबोध हा ग्रंथ केवळ हिंदूंचा नाहीये, तर दासबोध हा ग्रंथ भाषा, त्यानंतर एखादा प्रांत, राज्य, राष्ट्र याच्याही पलीकडे जाऊन हा संपूर्ण सृष्टीला नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाला एक नवी दिशा देण्याचं कार्य करतो. त्यामुळे मानवी जीवनामध्ये म्हणजे आपल्या या पृथ्वी तलावरील सर्व लोकांनी दासबोधाचं वाचन करणं हे फार गरजेचं आहे स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीसाठी, असं मला वाटतं. नक्कीच. प्रभू श्रीराम, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद यांचं समर्थ नेतृत्व देखील तू या पुस्तकात सांगितलंयस, तर त्याबद्दल सांगशील का? हा, आता प्रभू श्रीरामासंदर्भात आपण जे म्हणतो की प्रभू श्रीरामाचा आपल्याला माहिती आहे की 14 वर्षांचा वनवास होता. त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना सांगितलं की आता 14 वर्षांचा तुला वनवास जो आहे तो आता पत्करायचा आहे, तर त्यांनी स्वतःच्या वडिलांची आज्ञा जी आहे ती शिरोधार्य मानली आणि त्यांनी वनवासामध्ये ते गेले. तिथून पुढे आपल्याला माहिती आहे की सीता मातेचं अपहरण जे आहे ते रावणाने केलं आणि त्यांना अशोक वाटिकेमध्ये ठेवण्यात आलं. तर प्रभू श्रीरामाला हे माहिती होतं की हे अपहरण रावणाने केलेलं आहे. रावणाविरुद्ध त्यांनी जे काही सैन्य निर्माण केलं ते सैन्य कोणाचं होतं, तर ती एक वानर सेना होती. प्रभू श्रीरामाला हे अशक्य नव्हतं की अयोध्येला संदेश पाठवून भरताकडून सैन्य मागवायचं आणि रावणाविरुद्ध लढायचं, हे त्यांना अशक्य नव्हतं. किंबहुना प्रभू श्रीराम हे भगवान महाविष्णूंचा अवतार होतं. त्यांना रावणाला काही क्षणामध्ये संपवणं सुद्धा अशक्य नव्हतं. परंतु जेव्हा भगवंत सुद्धा जेव्हा मानवी जीवनामध्ये प्रवेश करतो किंवा मानवी रूपामध्ये मानव जन्म जेव्हा तो घेतो, तेव्हा त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशन्स त्याला पाळायच्या असतात. म्हणून प्रभू श्रीरामाला आपण जे म्हणतो की ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर सर्व मर्यादांचं पालन करून आपण पुरुषोत्तम कसे होऊ शकतो, आपण आदर्श मानवी जीवन आपण हे कशा प्रकारे जगू शकतो, याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे सर्व वानर सेनेचं एक प्रकारे संघटन केलं, त्यांचं एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वाने त्यांनी रावणासारखा जो एक राक्षस होता त्या राक्षसाला त्यांनी संपवलं आणि एक मोठा आदर्श त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे की रावण हा अतिशय ज्ञानी होता, विद्वान होता, परंतु त्याची मनोवृत्ती ही वाईट होती आणि तो कितीतरी विद्वान असला तरी सुद्धा एक अवगुण जो एका अवगुणामुळे त्याचं पतन झालं. म्हणून समर्थ वारंवार म्हणतात की अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अंगीकारिता येते. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सातत्याने अवगुणांचा त्याग करणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही स्वरूपातील असतील, त्यांचा त्याग करून आपण आपलं जीवन जे आहे ते प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण आहे ते भगवान नरसिंह आणि प्रल्हाद महाराजांचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रल्हाद महाराज हे भक्तश्रेष्ठ आहेत. ते स्वतः असुर कुलामध्ये उत्पन्न झाले होते, परंतु त्यांच्या हृदयामध्ये जे आहे ते भगवान महाविष्णू होते. त्यांचा संपूर्ण श्वास आणि त्यांचा संपूर्ण प्राण जे आहे ते भगवान नरसिंह होते आणि ते सातत्याने भगवंताचं नामस्मरण करायचं. परंतु त्यांच्या वडिलांना या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या. हिरण्यकश्यपूला या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या आणि त्या गोष्टी मान्य नसल्यामुळे त्यांना अनन्वित त्रास दिला, भरपूर अत्याचार त्यांच्यावर केले, अनन्वित अत्याचार त्यांच्यावर केले. परंतु फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ त्यांचा जो एकमेव विश्वास होता तो भगवंतावर होता. म्हणजे आपण ज्याचं नेतृत्व स्वीकार केलेलं आहे त्याच्यावर जर आपला पूर्ण विश्वास असेल तर आणि तरच आपला उद्धार होऊ शकतो, हे प्रल्हाद महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. माझे सद्गुरू अनिरुद्ध बापू नेहमी सांगतात की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. तुमच्या सद्गुरूंवर जो आहे तो विश्वास असणं गरजेचं आहे. मग याची सुरुवात ही मुळात कुठे होते, तर याची सुरुवात ही आपण आपल्या घरामध्ये येऊन करू शकतो. की बालपणामध्ये माझ्या आईवडिलांवर पूर्ण विश्वास असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचेच आईवडील हे त्यांच्या मुलांसाठी चांगलाच विचार करतात. आईवडील हे कधीच कोणाविषयी स्वतःच्या मुलाबाळांसाठी तरी 100% वाईट विचार करणार नाहीत आणि त्यांचं चांगलं व्हावं या दृष्टिकोनातूनच ते प्रयत्न करतात. आणि जेव्हा आपला पूर्ण विश्वास आपल्या आई वडिलांवर निर्माण होतो, जेव्हा ती पूर्ण श्रद्धा आई आणि वडिलांमध्ये निर्माण होते, जेव्हा त्यांच्यात आपण भगवंताला पाहायला लागतो, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी या अनुकूल आपोआप व्हायला लागतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यावरती आपण असं म्हणतो की आईला नमस्कार करायचा, वडिलांना नमस्कार करायचा, आजी आजोबांना नमस्कार करायचा. याच्या पाठीमागची भावना ही आहे की माझ्या आई वडिलांमध्ये मला भगवंत दिसायला हवं, लक्ष्मीनारायणाचं रूप हे मला माझ्या आई वडिलांमध्ये आधी दिसायला हवं, राम सीतेचं रूप हे मला माझ्या आधी आई वडिलांमध्ये दिसायला हवं, मग ते इतरांमध्ये दिसू शकेल. म्हणजे जी भावना भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांनी केली होती की तुझा देव कुठे आहे, असं हिरण्यकश्यपूने विचारल्यावर ते म्हणाले की माझा देव सर्वत्र आहे. म्हणाले कुठे आहे तुझा देव, तर म्हणाले या खांबामध्ये सुद्धा माझा देव. ही भावना फार महत्वाची असते.
जेव्हा आपण निर्जीव वस्तूंमध्ये एक चांगली भावना करू शकू, त्यावेळी आपल्याला सजीव वस्तू ज्या आहेत किंवा सजीव प्राणी जे आहेत त्यांच्याविषयी एक ममत्व निर्माण होऊ शकेल, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊ शकेल. तर या दृष्टिकोनातून सुद्धा एक समर्थ नेतृत्व जे आहे ते निर्माण होऊ शकतं असं मला वाटलं आणि त्या दृष्टिकोनातून लिखाण करण्यात आलं. आणि तू कथा स्वरूपात लिहिल्यामुळे ते खूप हा. रंजकही झालंय आणि अर्थात हो. त्याच्यातून बोधही घेता येतो. हो, मुळात काय होतं की तत्वज्ञान हे खूप छान आहे. म्हणजे समर्थांचा दासबोध अगदी आपण जर पाहिलं तर आबालवृद्ध सगळ्यांनाच आवडतो, त्याबद्दल वाद नाही. कारण अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांनी ते मांडलेलं आहे. परंतु जेव्हा आपण एखादी लेखमाला लिहितो आणि जेव्हा ती आपल्याला वाचकांच्या समोर द्यायची असते, तर त्यावेळी आपल्याला अगदी बोजड शब्द किंवा अनगम्य शब्द असे लेखकाला मांडून चालत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जसं पाहतो की आचार्य अत्रेंसारखा एक खूप मोठे सारस्वत किंवा खूप मोठे विद्वान होते की ज्यांच्या लेखणीमध्ये आपण जर पाहिलं तर एक ओघवतेपणा होता. साधं सोपं ते लिहायचे किंवा साधा सोपा ते विनोद करायचे, परंतु तरी सुद्धा समोरच्याला तो आवडायचा. मी लिखाण करत असताना मी नेहमी या गोष्टीचा विचार केला की आपण जे लिखाण करू ते आधी गोष्टी स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. कारण कुठलाही मनुष्य असेल त्याला स्टोरी टेलिंग करणं म्हणजे स्टोरी टेलिंग ज्याला आपण म्हणतो ते, आणि एखादी कथा ऐकणं म्हणजे एव्हरी पर्सन इज अ गुड लिसनर असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाला कथा ऐकायला खूप आवडते. तर ही कथा ऐकणं जे आहे ते फार गरजेचं असतं आणि कथा वाचणं हे फार गरजेचं असतं. पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. म्हणून मी हा कथेचा जो फॉर्मॅट आहे किंवा या पद्धतीने जे आहेत ते सगळे ते लेख जे आहेत ते लेख लिहिले आणि मग सगळ्यात शेवटी समर्थ नेतृत्व हे कशा प्रकारे निर्माण होतं हे तत्वज्ञान त्याच्यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केला. हो, छान. आणि तुझा हा प्रयत्न यशस्वी झालाय असं मी म्हणू शकेन. ती समर्थांचीच कृपा आहे. हो, नक्कीच. या पुस्तकातून वाचकांनी काय बोध घ्यावा असं तुला वाटतं? मला असं स्वतःला वाटतं की वाचकांनी यातून दोन गोष्टी कराव्यात. एक म्हणजे असं आहे की आपण आतापर्यंत कधी जर दासबोध वाचला नसेल तर आपण दासबोध वाचावा, अगदी मनापासून वाचावा. दासबोध केवळ वाचू नये तर त्याच्यावर मनन आणि चिंतन करावं आणि त्याच्यावर चर्चा करावी आणि आपलं मानवी जीवन हे किती उत्तम रीतीने चांगलं होऊ शकतं याचा आपण स्वतः अनुभव घ्यावा, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे पुस्तक वाचल्यावरती समर्थांचा आणखीनही वाङ्मय वाचण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजे हे पुस्तक माधव किल्लेदारने लिहिलेलं आहे. हे समर्थांवरचं पुस्तक आहे. आमच्या नितीनजी खैरेंनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे, प्रकाशन केलेलं आहे. तर आपण आता हे म्हणणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही, परंतु एक लेखक दुसऱ्या लेखकाची कधी स्तुती करताना सहसा दिसत नाही. पण मी असं म्हणेल की ज्या ज्या लेखकांनी यापूर्वी सुद्धा समर्थांवर पुस्तकं लिहिली आहेत ती सुद्धा सगळी पुस्तकं आपण वाचावी. तसंच आणखीनही पुढे जे काही लेखक समर्थांवरती पुस्तकं लिहितील तर ती सुद्धा पुस्तकं आपण वाचावी आणि आपलं जीवन हे आपण समर्थमय करावं. आपलं जीवन हे आपण राममय करावं आणि आपल्या सगळ्यांना प्रभू श्रीरामाची प्राप्ती व्हावी हा एकमेव उद्देश माझा हे पुस्तक लिहिण्यापाठीमागचा आहे. अरे वा, खूपच छान. सर, हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर पुस्तक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे, नाही का? आजपर्यंत नाविन्य प्रकाशनाकडं अनेक वाचकप्रिय आणि दिग्गज लेखकांचा सहवास मिळाला. त्यांचं साहित्य प्रकाशित करायची संधी मिळाली. उदाहरणार्थ डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, शिरीष कणेकर, प्रवीण दवणे असे अनेक नामवंत लेखकांची पुस्तकं आपण प्रकाशित केली. तर पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं आणि बाकी फेसबुक लाईव्ह वगैरे असे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर विक्री होतीच. परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा गोवा राज्य आणि आपलं पूर्ण महाराष्ट्र राज्य इथं जिथं आपला मराठी समाज किंवा मराठी भाषा बोलली जाते म्हणजे अगदी बेळगावच्या बाउंड्रीवर सुद्धा आज आपली पुस्तकं पोहोचलेली आहे. याचा आनंदाने मला अभिमानाने सांगूशी वाटतं आणि तिथं आपली मराठी वाचली जाते, वाढली जाते याचा सार्थ अभिमान मला वाटतो आणि तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. गोवा आणि महाराष्ट्र राज्यात पूर्ण सगळ्या ग्राउंड लेवलला आपली पुस्तकं पोहोचलेली आहेत आणि भरघोस वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे. लेखकाला प्रकाशकाची अशी साथ मिळणं हे खूप भाग्याचीच गोष्ट मी म्हणेन. अगदीच.
लेखक तर हा. लेखक आणि प्रकाशक संयुक्तरित्या जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा एखाद्या ग्रंथावर काम केलं जातं तर त्याला निश्चितच वाचकांचा आणि सर्वच म्हणजे सर्व क्षेत्रातून चांगला उत्तम प्रतिसाद मिळतो. हे आत्ताच्या म्हणजे समर्थ नेतृत्व जे पुस्तकाचं फलित मिळतंय त्याच्यावरून लगेचच त्याच्यात लक्षात येऊन जातं. बरोबर बरोबर. तुम्ही म्हणालात तसं टीम वर्क तुमचं खूप छान झालंय. खूप छान आहे अगदी. नक्कीच. सर, या पुस्तकाला तर छान प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या आवृत्तीची तुम्ही तयारी करता. बरोबर. वाचकांच्याही काही प्रतिक्रिया आल्या असतील ना, किंवा हो, प्रकाशन झाल्यानंतर कसा प्रतिसाद होता ते आम्हाला सांगा ना. अगदी थोडक्यातच सांगतो, पण अगदी छान आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, पूर्वी आपल्याला आठवत असेल की पत्र वगैरे अशी यायची, आणि आता सोय चांगली झालेली आहे म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीमुळं किंवा बदलत्या काळानुसार, की मला असंख्य मेल आल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य की समर्थ भक्त जे आहेत ज्यांनी ते पुस्तक प्रकाशन समारंभात विकत घेतलं, प्रकाशन समारंभ झाल्यानंतर ते पुस्तक विकत घेतलं आणि वाचल्यानंतर साधारण एक 2 ते 3 दिवसानंतर माझ्या मेल आयडी वर साधारण एक 8 ते 9 जणांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात आणि खूप सुंदर पुस्तक आहे असं सांगितलं. एक वाचकांनी तर माझ्या व्हॉट्सअपला, माझ्याकडे आता तो फोटो नाहीये दाखवायला, देवघरात पुस्तक घेऊन फोटो काढला आणि मला पाठवला. इतका सुंदर आणि दुर्मिळ आणि सुंदर ग्रंथ तुम्ही प्रकाशित केला, त्याबद्दल लेखकाने तुमचं मनापासून धन्यवाद. तर असे आपल्याला जी ऊर्जा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा मिळणारे असे अनेक वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या, आणि निश्चितच आपल्याला त्यासाठी आनंद आणि पुढे जायला बळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. या प्रतिक्रिया तुम्हाला पुढचं काम करायला अजून ऊर्जा देतात, अगदी प्रोत्साहन देतात. अगदी निश्चितच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. लेखक आणि प्रकाशक शो मध्ये पहिल्यांदाच माझ्या एकत्र भेटीला आले आहेत, तर मलाही छान वाटतंय. माधव, तुझ्या पुढील लेखन प्रकल्पांसाठी तुला खूप शुभेच्छा. आणि सर सर, तुमच्या हातून अशा विविध आशयघन पुस्तकांची निर्मिती होवो हीच सदिच्छा. धन्यवाद. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ नरहरी श्यामराज महाराज की जय. तर मंडळी, पुस्तक विकत घेण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ती अवश्य बघा आणि या पुस्तकाबद्दल तुमच्या मित्रमंडळींना सांगा, तुमच्या घरच्यांना सांगा. तर पुन्हा भेटूया बुक टॉकच्या पुढील भागात. धन्यवाद.